सरन्यायाधीश सूर्यकांत आणि एकनाथ शिंदेची भेट झालेली आहे आणि यावरून संचावर टीका केलेली आहे की इकडे पक्षाने चिन्हाचा खटला सुरू असताना एकनाथ शिंदेची भेट घेण्याची चुकीची असल्याने आरोप केला. संजय राऊतला महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहित नाही. सरन्यायाधीश जेव्हा महाराष्ट्रात आले त्या टायमाला ऍज ए प्रोटोकॉल त्यांचं स्वागत करणं हे या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे आणि त्यांना ते केलं पाहिजे ही संस्कृती सांगते. म्हणून एखाद्याचं स्वागत केलं, सरन्यायाधीश सारख्या माणसाचं स्वागत केलं म्हणून त्यांच्या असलेल्या कामकाजावर कोणताही परिणाम होत नसतो. कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यांना जे शिक्षा द्यायची किंवा ज्यांना जो निकाल द्यायचा त्याचा आणि ह्या सार्वजनिक इतर भागाचा काहीही संबंध नसतो. परंतु हे कळण्यास एवढी अक्कल ही आपल्याकडे असली पाहिजे. एखाद्याचं स्वागत केलं म्हणजे निकाल बदलतो असं काही महाभागाचं जर म्हणणं असेल तर तो मूर्खपणा आहे. भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली की भारतीय जनता पार्टी वाले कधी कोणाशी युती करतील हे सांगता येत नाही. आम्ही दक्षिण रायगडमध्ये वन मॅन शो आहे असं ते भरत गोगावले म्हणाले. रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, ज्यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत. आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल त्या अनुषंगाने भरत गोगावलेंनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही. इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवण्याच्या संदर्भात भाष्य केलं. काल मुंबई येथे त्यांनी वक्तव्य केलं की इम्तियाज जलील हा साप आहे. हे निजामाचे पूर्वज आहे. ते ज्यांना इथून महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या संत महंतांचा महाराष्ट्र आहे. समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे. पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे. खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे. जिने हा शब्द वापरला होता तिने माफीनामा दिलाय आणि हा जाऊन तिथं तेल टाकतोय. म्हणून अशा लोकांना हे जे काही सापाची पिलावळ आहे ना यांना ठेचलं पाहिजे. काही वेळेला काही ठिकाणी नगरसेवक निवडून आले असतील, ठीक आहे, आनंद आहे. परंतु ताबडतोब भूमिका बदलून एक हिंदुस्थान पाकिस्तान करण्याची जी काही भाषा हे करायला लागलेले आहेत. तुम्हाला एवढी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. या ठिकाणी असलेल्या मुसलमान आणि हिंदूमध्ये द्वेष पसरू नका, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. इथलचा सर्वसामान्य माणूस हा चांगला राहतोय, त्याला चांगलं राहू द्या. पण त्या सुद्धा म्हणतात की जी नोटीस त्या शहरसेवक ज्या नगरसेवक आहेत त्यांना देण्यात आलेली होती त्यावरून त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जेव्हा भगवा म्हणताय त्यावेळेस तुमच्यावरती ऍक्शन काय घेत नाही ठाण्यामध्ये. अरे भगवा हे संत महत्वाचं प्रतीक आहे. वेगळं प्रतीक त्याला मानलं जातं. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. हा कोणता जाती धर्माचा नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने जातीवर बोलताय त्या पद्धतीने आम्ही कधी बोलत नाहीये. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. हा प्रत्येक जण काल त्यांनी गळ्यात घातला ना, त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतलं का? म्हणजे तुम्हाला आम्हाला त्याच्याबद्दलचा द्वेष नाहीच आहे. म्हणून हा भगव्याबद्दलचा जर तुम्हाला जर वावडं वाटत असेल तर तुम्ही परिधान करू नका. परंतु ही संस्कृती महाराष्ट्राची आणि ती आम्ही सर्वजण जपणार आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर भगव्यावर काही बोललं असेल तर तो पक्ष पातळीवर बोललेला विचार नाहीये. धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये शिवसैनिक राजन सळवे यांना जाब विचारतायत की आता स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्याची लाग वाटते. त्यामुळे त्यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की मला काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे. त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात. म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू आणि निश्चितच ह्या गंभीर प्रकारांची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर याची माहिती सुद्धा देऊ. पण
ते कार्यकर्ते असं म्हणतात की राणा पाटील यांचा जो मुलगा आहे मंदार पाटील तो स्वतः फॉर्म आणून देतो त्या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः तेव्हा तू स्वतः आणून देतो. हे सगळं ऑडिओ क्लिप जी आलेली आहे, याची दखल आम्ही घेतलेली आहे. निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर ही सगळी माहिती दिली जाईल. रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा यात विकासाचा मुद्दा येतो असा रोखठोक सामनामध्ये राजू पाटलांनी केला. हे बघा, रवींद्र चव्हाणाला धडा शिकवणे किंवा तिथलचं असलेलं राजकारण करणे हा भाग त्यांचा असू शकतो, परंतु शिंदे साहेबांची भूमिका दरवेळेला विकासाच्या दृष्टिकोनातून राहिलेली आहे. दरवेळेला त्यांनी हे वाक्य वारंवार वापरलेलं आहे, आम्ही टीका करत नाही, आम्ही कामातून उत्तर देतो आणि चांगलं काम करण्याच्या मागे जनता असते. म्हणून मनसेने जो काही पाठिंबा दिलाय तो आम्हाला विकासाच्या जोरावर दिलेला पाठिंबा आहे असं आम्ही मानतो आणि निश्चित आम्ही त्याचं स्वागतही करतो. केडीएमसी मध्ये जे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांची मिसिंगची तक्रार ठाकरे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहे, तर बेपत्ता झालेल्या नगरसेवकांची पोस्टर आम्ही लावतो संजय राऊत म्हणून. आता जे 4 नगरसेवक कुठे गेले, त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नाही का? त्यांच्या घरच्या लोकांनी कुठे तक्रार केली का? आता हे कुठं त्यांचे आई वडील व्हायला लागलेत, त्यांच्या घरच्यांनी तक्रार केली पाहिजे ना. आणि त्यांचे पोस्टर लावतायत म्हणजे त्यांना काय फरारी घोषित करताय? ते दरोडखोर आहेत, डाकू आहेत, काय त्यांच्यावर आरोप काय आहेत? म्हणून हे असे जे काही दबावाचं राजकारण करतायत, उभटाला त्यांच्या स्थानिक नगरसेवक मुंबईचे पण केडीएमसीचे बी सगळे वैतागलेले. मला वाटतं आणखी लवकरच त्याच्यातला आणखी एक मोठा गट हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. बिहारी माणूस महाराष्ट्रात येऊन पोट भरतो त्यावरती टीका कशाला असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. मराठी अमराठी मुद्दा पुन्हा एकदा आता निर्माण झालेला आहे. कशासाठी काढतात हे मराठी वाद? अहो, या मुंबई शहरामध्ये देशभरातला माणूस येतोय, मराठी माणसाला कुठे धक्का लावतोय तो? आणि मराठी माणसाला धक्का लावण्याची कुठे ताकद आहे का? मराठी माणूस हा खंबीर आहे, मजबूत आहे. परंतु हे संजय राऊत सारख्या माणसाला किंवा यांच्या पक्षाला मराठी मुद्दा घेणे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होणे. मग एक काम करा, चायनाला जशी बॉर्डर टाकलेली ना, महाराष्ट्राला अशी बेटा बॉर्डर टाका, कोणीच महाराष्ट्रामध्ये एंट्री करू नये. असे फालतू विषय काढून जनतेला मूळ विषयापासून बाजूला नेणे, विकासाच्या मुद्द्याला कुठेही टच न करणे, असलेल्या महागाईवर न बोलणे, हाच त्यांचा असलेला एक कलमी कार्यक्रम आहे. आणि अशा कार्यक्रमामुळे महाराष्ट्राची प्रगती होत नाही. म्हणूनच लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. शिंदे रोसून बसलेले आहे आणि रोसून बसलेल्या सुनबाईच्या सारख्या दिल्लीच्या चक्रा सुरू आहे असं टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना दाखवला. संजय राऊत कधी आयुष्यात खरं बोललाय का? कधीतरी एखादं वाक्य तसं मला असं दाखवा की ज्याच्यामध्ये सत्यता आहे. संजय राऊतला सकाळी उठून खोटं बोलण्याची एक प्रॅक्टिस झालेली आहे. हा पाण्यावरचा बुडबुडा आहे, पटकन फुगतो आणि पटकन फुटतो. म्हणून संजय राऊतच्या या स्टेटमेंटकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. नवीन महापौरांची निवड कधीपर्यंत शक्य आहे मुंबईच्या? सध्या गटनेता सुद्धा अजून निवडला नाही. ही सर्व प्रक्रिया आता 2-3 दिवसामध्ये चालू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बसतील. त्यामध्ये ह्या सर्व प्रकार भाजपचा गटनेता, शिवसेनेचा गटनेता व इतर सर्व बाबीवर ते सखोल चर्चा करतील आणि 2-3 दिवसामध्ये निर्णय घेतील. मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेनेला अपेक्षित आहे अशी सूत्रांची माहिती आहे. नाही, यावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही. ते दोन्ही वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील आणि निर्णय घेतील. सर, इंटेलिजन्सने एक वक्तव्य केलेलं आहे की लवकरच जे आहे तर महायुतीतून एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर काढणार. आता हाही संजय राऊत झाला का इम्तियाज जलील? बेडकासारखं फुगू नकोस ना. कसला तुला अहंकार आलेला आहे? स्वतः पडलेले माणसाने इतरांवर भाष्य करणं किती योग्य आहे? खासदारकीला पडला, आमदारकीला पडला आणि आता राजकारणावर, स्टेट लेवलच्या राजकारणावर बोलायची हिंमत करतोय की नाही आता हे बाहेर पडतील का आतमध्ये पडतील. आम्ही कुठेही पडलो तरी तुला पाडूनच आम्ही उभं तुझ्या छातीवर नाचू, एवढं मात्र निश्चित आहे. सर, मनपामध्ये शिवसेनेला जे आहे तर जसे पाहिजे तसे यश भेटलेले नाही आहे, मात्र सध्या झेपी निवडणुकीत ती भरपाई करणार का शिवसेना?
नक्कीच करणार. आम्हाला मनपामध्ये जरी अपयश आलं असेल तरी त्याची भरपाई करण्यासाठी ग्रामीण भागाचा शिवसैनिक हा तयार झालेला आहे आणि तो मनोमन तुम्ही आता पाहाल 8 तारखेलाच अनेक महानगरपालिकेवर आमचा भगवा हा फडकलेला तुम्हाला दिसेल. दत्ता बोर्डे भुमरे यांचे विरोधक मानले जातात. ते सध्या भाजपामध्ये आहेत. पैठण सर्कलमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशमुळे शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही ना, दत्ता बोर्डे हा आमचा विरोधकच राहिलेला आहे. आता तो भाजपमध्ये गेलं काय, कुठे गेलाय काय, तो आमच्या विरोधात निवडणूक लढवतोय. म्हणून आमच्या विरोधकाला पाडणं किंवा त्याचा पराभव करणं हेच आमचं ध्येय असणार आहे. मुंबईमध्ये बिहार भवन का बांधायचंय असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. मग दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन का बांधलं? गुवाहाटीला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? तुम्हाला गुजरातला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला तर संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण चेन्नईमध्ये सुद्धा बांधू. याचा अर्थ असा होत नाही की कुणाला पाठराखण करणं. प्रत्येकाच्या स्टेटचं एक स्वाभिमान ठेवणं हेच आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणून असे भवन बांधल्याने तुम्हाला पोटदुखी होत असेल तर तुमचा कर्मदारिद्र्यपणा आहे. सही